राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे हे सध्या अस्वस्थ आहेत. कारण बीड जिल्ह्यात कुठलीही एखादी खून किंवा इतर घटना घडली की त्यावर धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे. खरोखरच धनंजय मुंडे एवढे क्रूर आहेत का? त्यांच्या इशाऱ्यावर इथं गुंडगिरी पोचली जाते का? की फक्त त्यांचं मंत्रिपद किंवा त्याची चर्चा सुरू झाली की त्यांचा कार्यक्रम करायचा म्हणून हे सगळं सुरू आहे? या सगळ्या गोष्टींवर पुढील काही वेळात आपण बोलणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री यांचे सचिव म्हणून परळीच्या डॉक्टर किरण कुमार गित्ते यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ त्यांना शुभेच्छा देण्यासाठी परळीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी परळीचा इतिहास, भूगोल मांडला. परळीमध्ये होत असलेली विकास कामे याचा एकंदर आलेख लोकांसमोर मांडला आणि हा मांडताना ते कुठंतरी आतून पार कोलमडून गेलेत किंवा कष्टी झालेले आहेत हे देखील त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. मी सध्या अस्वस्थ आहे. बीड जिल्ह्यात कुठलीही घटना घडली की मला टार्गेट केलं जाते. मला राजकारणातूनच नव्हे तर जीवनातून, आयुष्यातून संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यासाठी काही जण सुपारी घेऊन मैदानात उतरलेत. अशा पद्धतीनं आपल्या भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या. धनंजय मुंडे हे राज्याचे ओबीसी नेते आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर किंवा त्यांच्यापासून लांब गेल्यानंतर धनंजय मुंडे यांनी स्वतःचं असं एक अस्तित्व निर्माण केलं. राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदापासून ते मंत्रिपदापर्यंतचा त्यांचा जो काही वाटचाल आहे किंवा त्यांचा जो काही संघर्ष आहे तो बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम लोकांनी पाहिलाय, अनुभवलाय. एक फरडा वक्ता, एक मास लीडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र 2 वर्षापूर्वी बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांची जी काही निर्घृण हत्या झाली त्यानंतर धनंजय मुंडे हे अनेकांच्या टार्गेटवर आले. स्वपक्षातील असोत किंवा विरोधी पक्षातील असोत, आमदार असोत, खासदार असोत, मंत्री असोत किंवा सामाजिक कार्यकर्ते किंवा एखाद्या जन आंदोलनाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटलांसारखे लोक, या सगळ्यांच्या टार्गेटवर धनंजय मुंडे आले. धनंजय मुंडेंना तब्बल 200 ते 250 दिवसापेक्षा जास्त म्हणजे जवळपास वर्षभरापेक्षा जास्त काळ मौन धारण करावं लागलं किंवा तशी परिस्थिती त्यांच्यावर ओढवली. त्याला कारण होतं की त्यांचे अत्यंत विश्वासू, त्यांचा उजवा हात समजले जाणारे वाल्मिक कराड यांचा थेट सहभाग हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्पष्ट झाला होता किंवा समोर आला होता. आणि तेव्हापासून 31 डिसेंबर 2025 पासून वाल्मिक कराड हे देखील जेलमध्ये आहेत. हा सगळा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. एक संतोष देशमुखचं प्रकरण झाल्यानंतर त्यामध्ये धनंजय मुंडेंना दोषी ठरवून किंवा धनंजय मुंडे यांच्यावर ब्लेम करून किंवा धनंजय मुंडे यांचा मीडिया ट्रायल करून त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं गेलं. पण त्यानंतरही धनंजय मुंडे हे कायम टार्गेटवरच राहिलेले आहेत. आणि त्याचं कारण म्हणजे काही लोकांना बीड जिल्हा हा शांत, स्वस्थ राहू द्यायचा की नाही असा प्रश्न त्यांच्या उचापत्यानंतर पडू लागतो. बीड जिल्ह्यातलं यापूर्वीचं वातावरण एवढं जातीवादी किंवा एवढं अगदी संघर्षशील असं कधीच नव्हतं. अगदी मुंडे महाजनांच्या काळापासून ते केशर काकू क्षीरसागर असतील, स्वर्गीय सुंदरराव सोळंके असतील, गोपीनाथ मुंडे असतील किंवा जयदत्त क्षीरसागर असतील, या सगळ्यांनी गुण्यागोविंदानं बीड जिल्ह्यात राजकीय मतभेद जपून, मनभेद न ठेवता राजकारण केले, विकासाचं राजकारण केले. बीड जिल्ह्याच्या प्रगतीसाठी हे सगळेच लोक झटत आलेले आहेत. मात्र एखाद्या घटनेनंतर किंवा एखाद्या आंदोलनानंतर जर का एखाद्या जिल्ह्याच्या वातावरणामध्ये कायमस्वरूपी धग राहिली पाहिजे आणि तिथल्या लोकांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल कायम असंतोष निपजला पाहिजे किंवा असंतोषाचा निखारा हा कायम धगधगतच राहायला पाहिजे,
यासाठी जर का कुणी प्रयत्न करत असेल तर जिल्हावासियांनी त्याची गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं. म्हणजे बरं तर बरं की इराण आणि अमेरिकेचं जे युद्ध सुरू आहे त्याला देखील धनंजय मुंडे कारणीभूत आहेत असं आरोप होत नाहीये, किंवा सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांचं जे आंदोलन सुरू आहे आणि ते दडपण्यासाठी ज्या पद्धतीनं केंद्र सरकार काम करत आहे किंवा ज्या पद्धतीनं त्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं जाते ते देखील धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून होते, असे आरोप अद्याप झाले नाहीत. हे धनंजय मुंडेंचं नशीब मानावं लागेल. म्हणजे बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर अनेक घटना घडल्या. त्या प्रत्येक घटनेमध्ये कुठं ना कुठं तरी धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून का होईना किंवा त्यांच्या परिचितांच्या माध्यमातून का होईना पण धनंजय मुंडेंना टार्गेट केलं गेलं. एवढं कुणाचा बांध कोरलाय धनंजय मुंडेंनी हेच कळायला मार्ग नाही. ठीक आहे, राजकारण करताना सगळ्याच प्रवृत्तीचे लोक हे सोबत असतात. कुणी कुणाच्या डोक्यात काय चाललेलं आहे, कोण कशा पद्धतीनं कारभार करतोय, आपल्या नंतरची खालची फळी काय दिवे लावते यावर बारीक लक्ष ठेवणं हे नेत्यांचं काम आहे. पण तेवढा त्यांच्याकडे वेळही नसतो असं जर का म्हणलं तर हरकत नाही. पण म्हणून एखाद्या घटनेनंतर तो नेताच कायमस्वरूपी विलन ठरवायचा, खलनायक ठरवायचा, क्रूर कर्मा ठरवायचा किंवा राक्षस ठरवायचा आणि त्याला बदलून काढायचं, हे कितपत योग्य? साप साप म्हणून भुई धोपटण्याचं जे काही काम आहे ना ते सध्या धनंजय मुंडेंच्या बाबतीत चालू आहे असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. बरं, जाणीवपूर्वक फक्त बीड जिल्ह्यातच एखादी जर का घटना घडली तर त्या घटनेबद्दल प्रत्येकच पक्ष, प्रत्येकच राजकीय पुढारी, प्रत्येकच सामाजिक कार्यकर्ता अशा पद्धतीनं राजकीय स्टेटमेंट द्यायला चालू करतो की इतर ठिकाणी अशा घटनाच घडत नाही. म्हणजे फक्त बीड जिल्ह्यातच खून पडतात, बीड जिल्ह्यातच बलात्कार होतात, बीड जिल्ह्यातच हाणामाऱ्या होतात, अशा पद्धतीनं फक्त बीडवरच सगळ्यांचं लक्ष आहे. आणि त्यामुळं बीडला बदनाम करण्यासाठी तर काही जणांनी सुपारी घेतलेली नाहीये ना असं वाटू लागतं. धनंजय मुंडे हे गेल्या 1.5-2 वर्षापासून अस्वस्थ आहेत. काही लोक म्हणतात ते सत्तेतून बाहेर आहेत म्हणून अस्वस्थ आहेत, काही लोक म्हणतात त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं म्हणून अस्वस्थ आहेत. पण खरी परिस्थिती ही धनंजय मुंडे यांनाच माहीत. एकंदर त्यांना गेल्या 1.5-2 वर्षात जो काही आजार झाला, त्यातून त्यांना जो काही त्रास झाला असेल, त्यांची जी काही कौटुंबिक परिस्थिती आहे, त्यांचं जे फॅमिलीचं जे काही वातावरण होतं ते जे काही कलुषित झालं किंवा ते जे काही त्यांचे मुलगी असेल, त्यांची पत्नी असेल, हे जे काही डिस्टर्ब झाले, त्यांच्या आईला जो काही त्रास झाला, याचा कुणीतरी विचार करणार आहे का? आरोप करणारे काहीही बरळून जातात. कुणी त्यांना धन्या म्हणतंय, कुणी परळीचा डॉन म्हणतंय, कुणी अजून काही म्हणतंय. बरं, हे जे काही म्हणलं जातं ना हे सोशल मीडियावर म्हणलं जातं. सोशल मीडिया म्हणजे उघड्यावरची आंघोळ आहे आणि त्या माध्यमातून फक्त रान पेटवायचं, एकमेकाच्या विरुद्ध द्वेष निर्माण करायचा, मन कलुषित करायची, एवढेच उद्योग काही ठराविक लोक करतायत. या लोकांना बीड जिल्ह्यातली शांतता देखवत नाहीये. बीड जिल्ह्यात लोक गुण्यागोविंदानं नांदत होते ते देखवत नाहीये आणि त्यामुळेच जाणीवपूर्वक एका जातीच्या नेत्याला टार्गेट करायचं, त्याच्यावर नको नको ते बेछूट आरोप करायचे, प्रत्येक घटनेमागं त्याचाच हात आहे असं सांगायचं, ओरडायचं, मीडिया ट्रायल करायचा आणि कुठंतरी त्या नेत्याच्या माध्यमातून त्या जिल्ह्याची, त्या समाजाची, त्या जातीची बदनामी करायची. अशा पद्धतीनं काही लोकांनी सुपारी घेतली काय अशी शंका आता येऊ लागली. म्हणजे ज्या बीड जिल्ह्यामध्ये अगदी स्वामी रामानंद तीर्थ यांच्यापासून ते केशरकाळी क्षीरसागर यांच्यापर्यंत जे काही सगळ्या जातीचे राजकारणी मंडळी केंद्रापर्यंत पोहोचले, राज्याचं नेतृत्व अनेकांनी केलं, त्या जिल्ह्यात अशी परिस्थिती निर्माण होईल असं कधीच वाटलं नव्हतं. पण आता जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांना येत्या काही दिवसात मंत्रिपद मिळू शकतं अशी चर्चा सुरू झाली आणि मग त्यांना मंत्रिपद मिळू नये म्हणून कुठल्या ना कुठल्या कारणावरून त्यांच्यावर आरोपाच्या फैरी डागणं सुरू झालेलं आहे. हा सगळा जो प्रकार आहे ना तो अत्यंत हीन दर्जाच्या राजकारणाचा भाग झालाय. म्हणजे सामाजिक कार्यकर्ता म्हणून घ्यायचं, आंदोलनं उभी करायची, आपल्या समाजाच्या भल्यासाठी म्हणा किंवा चांगल्यासाठी म्हणा एक नेतृत्व उभा करायचं आणि त्या नेतृत्वाच्या माध्यमातून दुसऱ्या समाजाचं नेतृत्वाचं खच्चीकरण करायला सुरुवात करायची. असा तर काही प्रकार
सध्या दिसून येत नाही ना, अशी देखील शंका येते. या सगळ्यामुळं धनंजय मुंडे यांनी त्या भाषणामध्ये असंही सांगितलं की ठीक आहे, मला संघर्षाची सवय आहे, त्याच्यामुळं आता हे असे आरोप प्रत्यारोप झाले तर मला त्याचा फारसा फरक पडत नाही. धनंजय मुंडेंना कदाचित तो फरक पडतही नसेल, पण त्यांच्या खालची जी दुसऱ्या फळीतील तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते नेते आहेत ना, त्यांच्या मनामध्ये कुठंतरी एका दुसऱ्या समाजाबद्दल दुसऱ्या जातीबद्दल द्वेष भावना निर्माण होऊ शकते आणि ती द्वेष भावना गाव पातळीवर जर का पोहोचली, वाडी वस्ती तांड्यावर जर का पोहोचली तर एक सौहार्दपूर्ण वातावरण जे निर्माण झालेलं आहे ना, त्याची घडी विस्कटायला वेळ लागणार नाही. आणि ती घडी जर का विस्कटली तर बीड जिल्हा त्यात होरपळेल आणि बीड जिल्ह्याचं जनजीवन विस्कळीत होईल. हे आरोप करणाऱ्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे. आरोप करणाऱ्यांनी कुठल्याही त्यांचे जे काही प्रश्न आहेत, त्यांचं जे काही आंदोलन आहे त्या बाबतीत त्यांनी कॉन्सन्ट्रेट करावं, पण कुठल्याही घटनेमध्ये भेटी द्यायच्या, तिथे लगेच मीडियाशी बोलायचं, कुठल्याही गोष्टीमध्ये धनंजय मुंडे असतील किंवा पॉलिटिशियनवर आरोप प्रत्यारोप करायचे, सत्ताधाऱ्यांवर आरोप प्रत्यारोप करत सुटायचं, हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं वाटतं. अन्यथा बीड जिल्ह्याची सामाजिक परिस्थिती अत्यंत विदारक व्हायला वेळ लागणार नाही. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.